गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 60 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आणि यामध्ये 10 कोटींचं डोक्यावर बक्षीस असलेल्या भूपतीचाही समावेश आहे। त्यामुळे नक्षली चळवळीच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं आत्मसमर्पण मानलं जातंय। उद्या म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नक्षल्यांचं आत्मसमर्पण केलं जाणार आहे आणि त्यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त होणार आहे। पाहूयात एक विशेष रिपोर्ट। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता, गेली 40 वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्य भूपतीनं आत्मसमर्पण केलं। नक्षलवादी नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून 10 कोटींपेक्षा जास्त बक्षीस घोषित करण्यात आली होती। भूपती हा माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य। 69 वर्षांचा भूपती बीकॉम आहे। नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता अशी त्याची ओळख। तो महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजन मध्ये सक्रिय होता। गेल्या 40 वर्षांपासून तो संघटनेत कार्यरत होता। गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती। 15 ऑक्टोबर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती शस्त्र खाली ठेवणार असून भारताचे संविधान त्याला मुख्यमंत्री देणार आहेत। पुढील आयुष्य आपण संविधानाच्या अधीन राहून जगू अशी हमी त्याने आत्मसमर्पणापूर्वी पोलिसांना दिली आहे। भूपती आणि त्याच्या 60 जणांचा गट सध्या गडचिरोली पोलिसांच्या संरक्षणाखाली असून महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे। 15 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भूपती शस्त्र खाली ठेवणार आहे। भूपती हा नक्षली कट आखायचा। तो अनेक वर्ष महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरचा प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता। भूपतीनं सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरल्याचं मान्य करून शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन माओवादी सहकाऱ्यांना केलं होतं। माओवाद्यांचा जनाधार घटलाय, शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झालाय, त्यामुळे संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे असं त्यानं एका पत्रकात म्हटलं होतं। त्याच्या या भूमिकेला काही नक्षली नेत्यांनी विरोध केला। महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली। मात्र केंद्रीय समितीनं भूपतीवर दबाव आणत शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले। त्यानंतर त्यानं संघटनेतनं बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि त्याच्या सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। जानेवारी महिन्यामध्ये भूपतीची पत्नी आणि नक्षली तारक्कानं आत्मसमर्पण केलं होतं। तिनंही भूपतीनं आत्मसमर्पण करावं असं आवाहन केलेलं। आता तिच्या पाठोपाठ भूपतीही शरण आलाय। भूपती शरण येताच गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला। एकतर माओवाद्यांनी शरण यावं, अन्यथा त्यांना कंठस्नान घालू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता। आता महाराष्ट्रामध्ये फार कमी हे माओवादी शिल्लक राहिलेले आहेत। तेही जास्तीत जास्त काळ छत्तीसगडच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी घालवतात, कारण इकडे आपला डॉमिनन्स असा आहे की इथे आता सिक्युरिटी व्हॅक्यूम फार कमी आहे। पण आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी शरणागती पत्करली तर आपण बघतोय की आपण त्यांच्या वेलफेअरच्या योजना करतो, त्यांना मुख्य प्रवाहात आणतो। त्यांनी शरणागती पत्करली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय आमच्यावर दुसरा पर्याय नाही। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 20 वर्षात 700हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलंय। आता शस्त्रधारी माओवादी संपतायत, मात्र शहरी माओवाद्यांवर आमचं लक्ष आहे असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। हे खरं आहे की आपण आता ठरवलंय की मार्च 26 पर्यंत आपल्याला हा माओवाद संपवायचा आहे, पण त्याच वेळी जो अर्बन माओवाद आहे तोही आपल्याला संपवावा लागेल। कारण एकीकडे आता जंगलातले केडर संपल्यानंतर ते शहरांमध्ये जास्त ॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतील। अराजकता कशी तयार करता येईल, सर्व इन्स्टिट्यूशन्सवरनं लोकांचा विश्वास कसा कमी करता येईल, ज्याचे वेगवेगळे ते त्या ठिकाणी गोष्टी करायचा प्रयत्न करतील, पण त्याच्या विरुद्ध आपण इफेक्टिव्ह स्टेप्स उचलतो। भूपती सारख्या केंद्रीय नेत्यानं शरणागती पत्करल्यानं नक्षल चळवळ कमकुवत झाली आहे। दंडकारण्यांच्या जंगलात वर्षानुवर्ष टिकून असलेल्या नक्षल चळवळीचा शेवटचा टप्पा जवळ आलाय। भूपतीचं आत्मसमर्पण हे त्याचेच संकेत आहेत। गेल्या काही काळात 700 पेक्षा जास्त माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे आणि गेल्या काही काळात शेकडो माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे। भारतात ज्या ज्या राज्यामध्ये माओवाद आहे त्या राज्यामध्ये माओवाद कमी करण्यासाठी सरकारला यश येत आहे।
त्यामुळे शेवटचा जिल्हा समजला जाणारा गडचिरोली आता पहिला जिल्हा होण्यासाठी माओवाद मुक्त होणं आवश्यक आहे आणि भूपतीचं शरणागती ही माओवाद मुक्तीकडे एक मोठं पाऊल असल्याचं जाणकार मानतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण बुधवळकर, NDTV मराठी, नागपूर।